चालू होतं त्याच्यामध्ये प्राईम कॉस्ट सुरुवातीला काढली जाते. प्राईम कॉस्ट मीन्स हे तुम्हाला परीक्षेत येईल थर्डमध्ये, जे तुम्हाला वर्गात व्हॉट्सअपपेक्षा जे वर्गात लिहून दिलेलं आहे ते करा, किंवा साध्या भाषेमध्ये लिहिलं तरी चालेल. लक्षात घ्या, कार्यालय म्हणजे काय, कार्यालयाची वैशिष्ट्ये, कार्यालयाचे कार्य, दुय्यम कार्य, प्राथमिक कार्य लिहून दिलेत बघा, आहे ना. नंतर संदेशवहनापर्यंत आपण झालेलं होतं. एवढं टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित पर्याय निवडा, जोड्या लावा. 8 मार्कासाठी आणि 12 मार्कासाठी मोठे प्रश्न असतील. सेकंडमध्ये पर्याय निवडा, जोड्या लावा. 4 मार्कला 8 झाले आणि 12 मार्कला टर्म्स एक्सप्लेन दी फॉलोइंग टर्म्स. कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय रे, सांगता येईल का? कॅपिटल म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द ओनर्स ऑफ द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. लाईक कॅश, गुड्स, प्रॉपर्टी वगैरे असं तुम्हाला लिहून दिलं आहे मी. ड्रॉइंग म्हणजे काय, ड्रॉइंग म्हणजे अमाऊंट विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस फॉर द पर्सनल पर्पज बाय द ओनर ऑफ द बिझनेस. झालं की नाही? हे थोडी डेफिनेशन आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे तुम्हाला टाकलेलं आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय रे, डीलिंग विथ 2 or more पर्सन्स. 2 आणि 2पेक्षा जास्त लोकांमध्ये जी डीलिंग होतं त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. 2 टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, 3 टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि बार्टर ट्रान्झॅक्शन. वस्तूच्या रूपात वस्तू देणे, मोबाईलच्या रूपात दुसरी वस्तू घेणं. म्हणजे कोणतीही वस्तू, मोबाईलच्या रूपात मोबाईल घ्या, किंवा मोबाईलच्या रूपात तुम्हाला कोणतीही पुस्तकाच्या रूपात तुम्हाला काही, हे मी फक्त पैसे न जा, वस्तूच्या रूपात वस्तू कोणती घेतली जाईल. लक्षात घ्या. बार्टर ट्रान्झॅक्शन त्याला म्हणतात. बॅड डेट म्हणजे काय, त्याची बॅग काय लिहिणार. डेटर्स म्हणजे काय रे, हे असं तुम्हाला टाकलेलं आहे. लक्षात घ्या. त्याला और 12 मार्कासाठी जनरल एंट्रीज. राम स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश ₹50,000. कॅश अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. बिंग नॅरेशन, बिंग राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. दुसरा ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स फॉर कॅश. काय एंट्री होईल, ₹10,000. परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹10,000. पर्चेसेस ऑर गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बरोबर आहे ना. व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स किंवा पर्चेसेस अकाउंट डेबिट. रोख असेल तर पर्चेसेस, क्रेडिट असेल तर व्यक्तीचं नाव. उभारा रे शेवटचा. पेड रेंट 5,000. काय एंट्री करणार, पेड रेंट. किंवा रूल्स ऑफ अकाउंट सांग, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल सांग बरं. त्याच्या पुढे रूल्स ऑफ अकाउंट्स, त्याच्या पुढे दोघं कोणतं पण अकाउंट सांग, रूल्स सांग ना. मग मी तर सांगितलं पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट, या 3 अकाउंटचे रूल सांग बरं. कमाल आहे ना, किती वेळा सांगितलं. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोई. माहिती आहे ना रे, रूल्स आहेत ना हे. डबल एंट्री बुक किपिंग म्हणजे काय, ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड इन टू अफेक्ट डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. हे तुम्हाला समजायलाच पाहिजे. हे प्रायमरी एंट्री जे आहेत त्या समजायला पाहिजे. लक्षात घ्या. मी तुला काय सांगितलं, पेड रेंट ₹5,000. काय तर तो मराठीत पेड म्हणजे काय, अर्थ ट्रान्झॅक्शन समजवायचा. लक्षात घ्या. 12 मार्कासाठी एंट्र्या किंवा कन्सेप्ट ज्या आहेत त्या लक्षात घ्या. जे सोपं असेल ते सोडवायचं. लक्षात घ्या. पेड रेंट ₹5,000. ते तुम्हाला अजून ते क्लासिफिकेशन चार्टमध्ये केलं नाही अजून. लक्षात घ्या. रिअलमध्ये बसतो का, नॉमिनलमध्ये बसतो का, इफेक्ट काय होईल. पेड रेंट ₹5,000. एंट्री काय होईल रे, एंट्री, जर्नल एंट्री. तुम्ही दोघं
जनरेटर येत नाहीत. तू रे खिडकीजवळच आपला उभा राहा. पेड रेंट ₹5,000. काय अर्थ होतं? 5,000 रुपये भाडं दिलं. रेंट म्हणजे भाडं देणे, पेड म्हणजे देणे, रेंट म्हणजे भाडं. व्हॉट गोज आउट? कॅश गोज आउट. कशाच्या रूपात? रेंटच्या स्वरूपात. डेबिट द एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंट. रेंट इज एक्सपेन्सेस. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बिंग पेड रेंट. त्याच्या शेजारी उभा राहा बरं. सोल्ड गुड्स फॉर कॅश. काय अर्थ होतो? माझ्याकडे बघ रे. सोल्ड गुड्स फॉर कॅश. 3 दिवस गॅप गेला म्हणजे विसरून जायचं का? सोल्ड म्हणजे काय? विक्री. गुड्स म्हणजे माल. ₹5,000. 5,000 रुपयाचा माल रोख विकला. व्हॉट कम्स इन? हे यायला पाहिजे ना रे. मी जेव्हा सांगतो तेव्हा समजतं का? हो हिरो, जमत नाही का? पेड इलेक्ट्रिक बिल. सांग अर्थ काय होतो? तूच. काही समजलं ते चालेल, पण जर्नल एंट्री आल्याच पाहिजे. जर्नल लेजर हे 2 महत्त्वाचा पाया जो आहे तो झाला पाहिजे. लक्षात घ्या. तुम्ही शाळेचे पैसे भरले, पेड ॲडमिशन फी, पावती घेतली, व्हाउचर म्हणतात त्या पावतीला. तुम्ही शाळेचे पावती घेतली, ते व्हाउचर आहे, ते व्हाउचर तयार केलं, त्या व्हाउचरवरून जर्नल तयार होतं, जर्नलवरून लेजर तयार होतं. व्हाउचर जर व्यवस्थित लिहिलं तर पुढचं सर्व व्यवस्थित लिहिलं जातं. लक्षात घ्या. त्याचं ऑडिट केलं जातं. त्याला ऑडिटिंगला आपल्याला सुरुवात करायची होती आज थोडीफार. ऑडिटिंग म्हणजे काय वगैरे. अशा पद्धतीने पेपर सेकंडमध्ये टाकलेला आहे. फर्स्टचं सांगितलं मी. थर्डमध्ये व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग? ऑब्जेक्ट. बरोबर आहे. डायरेक्ट मटेरियल. बसा. डायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट मटेरियल. इनडायरेक्ट लेबर. पाठवले ना मी 2-3 वेळा पाठवले बघा. 5-5 नोट्स पाठवलेले आहेत. तुमची जम्पलिंग होईल म्हणून जे सोपं भाषेमध्ये असेल ते तुम्ही लिहून घेऊ शकतात. लक्षात घ्या. डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, नंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, डायरेक्ट लेबर म्हणजे काय रे? वरा तूच. डायरेक्ट लेबर म्हणजे काय? तू. खिडकीजवळ हां तू, दुसरा कोणीच नाही. डायरेक्ट लेबर म्हणजे वेजेस पेड टू वर्कर डायरेक्टली इन्व्हॉल्व, असं पण लिहिलं तर चालेल. डायरेक्टली एंगेज इन द प्रोडक्शन लाईन. वेजेस पेड टू वर्कर म्हणजे काय? मजुरी जी वर्करला दिली जाते, जे डायरेक्ट उत्पादनामध्ये जे लोक, दोज लेबर विल ॲक्च्युली एंगेज टू द प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लेबर. आणि त्यांना जे पैसे दिले त्यांना वेजेस म्हणतात. लक्षात घ्या. का रे? किती वेळा सांगितले हे? डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय? इनडायरेक्ट लेबर. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? डायरेक्ट मटेरियल मीन्स रॉ मटेरियल यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग, कन्वर्शन रॉ मटेरियल इंटू फिनिश प्रॉडक्ट. कच्च्या मालापासून पक्क्या मालामध्ये जे मटेरियल वापरले, इट इज इन्क्लूड मिळवलेलं आहे ते मटेरियल म्हणजे डायरेक्ट मटेरियल. फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे काय? कोण सांगतं? तू सांग बरं पहिला बेंच आपला. फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस हां. ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस, फॅक्टरी कॉस्ट. व्हॉट इज मीन बाय फॅक्टरी कॉस्ट? फॅक्टरी कॉस्ट बोला. व्हॉट इज मीन बाय फॅक्टरी कॉस्ट किंवा व्हॉट इज मीन बाय प्राईम कॉस्ट?
प्राइम कॉस्ट मीन्स द ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट शब्द नसेल तर 0 मार्क्स मिळतील. बेसिक ज्या प्रिन्सिपल जे आहे त्या तत्वानुसारच चालू आहे, लक्षात घ्या. प्राइम कॉस्ट म्हणजे डायरेक्ट मटेरियल, द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट मटेरियल प्लस द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट लेबर प्लस द टोटल अमाऊंट ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज प्राइम कॉस्ट. किती वेळा सांगितलं. फॅक्टरी कॉस्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, ऑब्जेक्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हे येईल परीक्षेला. पहिला प्रश्न पर्याय निवडा, जोड्या लावा 4-4 मार्काला आणि 12 मार्काचा मोठा प्रश्न किंवा शॉर्ट आन्सर किंवा शॉर्ट नोट्स. हे तुम्हाला पेपर सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट सांगितलं, तू बोलला सांगा असं सांगितलं, पण लिहिता आलं पाहिजे. कॉपी कोणीही करायची नाही, समजलं. नाही तर नापास होणार. जेवढं येत असेल ते या, तब्येत चांगली असेल तरच परीक्षेला या, नसेल तर बाकीच्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. समजलं. थोडंसं लक्ष देणार आहे. तू नुसता येतो बसतो आराम करतो, तुला रूल्स ऑफ अकाउंट माहिती नाही. हां, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता हे वर्ष संपलं, 7 महिन्यापूर्वी मी घेतलेलं आहे बघा. व्हॉट्सअपवर बघा, यूट्यूबवर डिटेल घेतलेलं आहे. या पद्धतीने आपली सोमवारपासून परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये व्यवस्थित अभ्यास करा. इंग्रजी महत्त्वाचा विषय आहे, इंग्रजीचा व्यवस्थित. सर इंग्रजी सिलेबस आले ना सर घ्यायला, चव्हाण सर. अशा पद्धतीने काही शंका असेल तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉल करू शकतात किंवा साधा कॉल करून विचारू शकतात. सर मी 11वी अकाउंटचा विद्यार्थी बोलतोय, मला ही अडचण आहे, तुम्ही मला समजून सांगा. मी तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपवर ती माहिती टाकेल. समजलं. काही टेन्शन घ्यायचं नाही आणि व्यवस्थित करा. शंका असेल तर कधीही विचारा.